प्यारे बच्चों, आप सबको स्वागत है। आज हम एक नया पाठ ईमानदारों के सम्मेलन में इस पाठ के बारे में अध्ययन करेंगे। ईमानदारों के सम्मेलन ये पाठ है व्यंग रचना, व्यंग और हास्य भरित कथा है। इस कथा का लेखक है हरिशंकर परसाई जी। उनके बारे में पहले हम अध्ययन करेंगे। हरिशंकर परसाई जी हिंदी साहित्य का एक व्यंग साहित्यकार माना जाता है और उन्होंने ये बताया कि कलम को लेखक की तलवार मानने वाला श्री हरिशंकर परसाई जी ने हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि है। देखो, कलम को लेखक की तलवार मानने वाला एक अद्भुत लेखक है और श्री हरिशंकर कश्यप जी हैं। और उन्होंने हिंदी साहित्य में समाज में होने वाला अनेक आडंबरहीन और समाज में अपने आप को प्रामाणिक मानने वाला, प्रामाणिक बोलने वाला लोगों की पर्दाफाश किया है। उसी तरह इस कथा में भी यहाँ ईमानदार कहने वाला लोगों ने किस तरह समाज में बेईमानी करता है, इसके बारे में बहुत सुंदर से उन्होंने यहाँ चित्रण किया है। उनका जन्म 22 अगस्त 1926 में उनका जन्म हुआ था। उनका जन्मस्थल है मध्य प्रदेश के जमानी गांव में उनका जन्म हुआ था। उनकी प्रमुख कृतियाँ हैं हंसते हैं रोते हैं, भूत के पाँव पीछे, सदाचार का ताजीव, वैष्णव का पिसलाना आदि उनकी प्रमुख रचना है। और हरिशंकर परसाई जी हिंदी साहित्य का एक व्यंग साहित्य में एक अद्भुत लेखक मानने वाला एक कवि हैं और सिर्फ यानी लेखक है सिर्फ हरिशंकर परसाई जी है। बच्चों, आज हम इस व्यंग साहित्य में हरिशंकर परसाई जी ने ईमानदार मानने वाला लोगों की किस तरह पर्दाफाश किया है उसके बारे में अध्ययन करेंगे। बच्चों, पाठ की ओर ध्यान रखिए। मಕ್ಕಳೇ, ಇಂದು ನಾವು ಇಮಾನ್ದಾರರ ಸಮ್ಮೇಳನ ಅನ್ನೋ ಒಂದು ಪಾಠದ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ। ಈ ಪಾಠದ ಒಬ್ಬ ಲೇಖಕರು ಯಾರು ಅಂದಾಗ ಮಕ್ಕಳೇ, ಅದು ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು। ಹರಿಶಂಕರ್ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ವ್ಯಂಗ್ಯ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಂದು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಬ್ಬ ಲೇಖಕರು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು। ವ್ಯಂಗ್ಯ ಸಾಹಿತ್ಯದೊಳಗೆ ತಮ್ಮದೇ ಆದಂಥ ಒಂದು ಛಾಪು ಮೂಡಿಸಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಅನಾಚಾರ ಅನಾವರಣಗಳನ್ನ ಯಥಾವತ್ತಾಗಿ ಜನರಿಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಡುವಂಥ ಒಬ್ಬ ಅದ್ಭುತ ಲೇಖಕರು ಯಾರಂದಾಗ ಅದು ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು। ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಏನು ಹೇಳ್ತಾರೆ ನೋಡ್ರಿ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ, कलम को लेखक की तलवार मानने वाला श्री हरिशंकर परसाई जी हिंदी साहित्य जगत की एक बेजोड़ निधि है। ಯಾವ ಒಬ್ಬ ಲೇಖಕರು ತಮ್ಮ ಒಂದು ಲೇಖನಿನ ಖಡ್ಗ ಅಂತಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ತಮ್ಮ ಒಂದು ಲೇಖನದ ಮುಖಾಂತರ ಸಮಾಜ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ತಾರಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರು ಸಮಾಜನ ಸುಧಾರಣೆ ಮಾಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿಕೊಟ್ಟಂಥ ಒಬ್ಬ ಲೇಖಕರು ಯಾರಂದಾಗ ಅದು ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಅಂತಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ। ಇಂಥ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯದ ಒಬ್ಬ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಂದು ರತ್ನ, ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಂದು ನಿಧಿ, ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಂದು ಸಂಪತ್ತು ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು। ಇಂಥ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರ ಒಂದು ಜನನ 22 ಆಗಸ್ಟ್ 1924 ಮಧ್ಯಪ್ರದೇಶದ ಜಮಾನಿ ಒಂದು ಹಳ್ಳಿಯೊಳಗೆ ಇವರೊಂದು ಜನನ ಆಗುತ್ತಾ। ಇವರೊಂದು ಪ್ರಮುಖ ಕೃತಿಗಳು ಅಂದಾಗ ಹಂಸತೆ ಹೈ ರೋತೆ ಹೈ, ಭೂತ್ ಕೆ ಪಾಂವ್ ಪೀಛೆ, ಸದಾಚಾರ ಕಾ ತಾವೀಜ್, ವೈಷ್ಣವ ಕಾ ಫಿಸಲ್ನಾ, ಇನ್ನೂ ಹಲವಾರು ಕೃತಿಗಳನ್ನ ಇಲ್ಲಿ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಬರೆದಿದ್ದಾರೆ ಮಕ್ಕಳೇ। ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ಹರಿಶಂಕರ್ परसाई ಅವರು ಸಮಾಜದೊಳಗೆ ತಮ್ಮನ್ನು ತಾವು ಪ್ರಾಮಾಣಿಕರಂತ ಹೇಳಿ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕನ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಮೆರೀತಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋ ತಿಳಿಸ್ಕೊಡುವಂಥ ಒಂದು ಸುಂದರವಾದಂಥ ಒಂದು ಪಾಠ ಯಾವುದಂದಾಗ ಇದು ईमानदारों के सम्मेलन में ಅಂದರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ। ಪಾಠದ ಕಡೆ ಗಮನ ಹರಿಸಿ। ಪುಟ ಸಂಖ್ಯೆ 73। देखो, इस पाठ का लेखक का आशय क्या है। देखो, प्रस्तुत व्यंग रचना में एक सामाजिक असंगति की और संकेत किया गया है। इसमें हास्य और व्यंग का सुंदर सम्मिश्रण है। इन रचना के माध्यम से परसाई जी ने ईमानदार कहने वाला लोगों के बेईमानी का पर्दाफाश किया है। देखो, प्रस्तुत व्यंग रचना में यहाँ सामाजिक असंगत्य, समाज में होने वाला अनेक असंगत घटनाओं का यहाँ लेखक हरिशंकर परसाई जी ने संकेत किया गया है। इसमें हास्य और व्यंग दोनों का सुंदर सम्मिश्रण है और इन रचना के माध्यम से
परसाई जी ने ईमानदारी कहने वाला लोगों की बेईमानी का यहाँ पर्दाफाश किया है। समाज में जो लोग अपने आप को ईमानदार बोलते हैं मगर उनमें रहने वाला बेईमानी का चित्रण इस पाठ में लेखक हरिशंकर परसाई जी ने अद्भुत से यहाँ चित्रण किया है। बच्चों ಮಕ್ಕಳೇ, ಈ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಹಲವಾರು ಘಟನೆಗಳ ಒಂದು ಮಾಧ್ಯಮಗಳು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿರ್ತಾವೆ. ಆ ಒಂದು ಸಮಾಜದಲ್ಲಿ ನಡೆಯುವಂಥ ಹಲವಾರು ಘಟನೆ ಒಳಗೆ ಈ ಒಂದು ಘಟನೆ ಒಳಗೆ ಲೇಖಕರು ಅತ್ಯಂತ ಒಂದು ಹಾಸ್ಯ ಮತ್ತು ವ್ಯಂಗ್ಯ ಎರಡನ್ನೂ ಬಹಳಷ್ಟು ಸಮ್ಮಿಶ್ರವಾಗಿ ಕೂಡಿಸಿ ಈ ಒಂದು ಕಥೆನ ಇಲ್ಲಿ ರಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ಈ ಕಥೆಯ ಮುಖಾಂತರ ಪರ್ಸಾಯಿ ಅವರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರಂತ ಹೇಳಿ ಸಮಾಜದೊಳಗೆ ಅಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಮೆರೆಯುವಂಥ ಜನರ ಒಂದು ಮುಖವಾಡನ ಇಲ್ಲಿ ತೆರೆದಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಈ ಪಾಠದ ಮುಖಾಂತರ ಸಮಾಜದೊಳಗೆ ತಾವು ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅಂತ ಹೇಳ್ತಿರ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಬಹಳಷ್ಟು ಏನಾಗಿರ್ತೈತಿ, ಅಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿರ್ತೈತಿ ಅಂತಂದು ಹೇಳಿದ್ರೆ ತಪ್ಪಾಗಲಾರ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ಪಾಠದ ಕಡೆ ಗಮನ ಇರಲಿ. मैंने कभी ऐसा कुछ नहीं किया. देखो, मैंने कभी ऐसा कुछ नहीं किया है. मैंने कोई भी एक काम नहीं किया है जिसमें ईमानदार माना जाओ. मैं ऐसा भी कुछ नहीं किया हूँ जिससे मैं ईमानदार मानो. ನಾ ಏನು ಮಾಡಿದ್ದೀನಿ ಅನ್ನೋದು ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ನನ್ನನ್ನು ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತಂದು ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಗುರುತಿಸಿದ್ರು ಅನ್ನೋದು ನನಗೆ ತಿಳಿತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. न जाने उन्हें कैसे यहाँ भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. देखो, न जाने उन्हें कैसा भ्रम हो गया कि मैं ईमानदार हूँ. ಅವ್ರು ಏನೋ ಒಂದು ಭ್ರಮೆ ಆಗಿತ್ತೋ ಏನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನನ್ನನ್ನು ಅವರು ಸಮಾಜದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ಅಂತ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅವ್ರು ಗುರುತಿಸಿದ್ರು ಅನ್ನೋದು ನನಗೀಗಾದರೂ ಏನಿದೆ, ವ್ಯಥೆ ಇದೆ, ಚಿಂತೆ ಇದೆ ಅಂತಂದು ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ. मुझे एक पत्र मिला. हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. देखो, हम लोग इस शहर में एक ईमानदार सम्मेलन कर रहे हैं. आप देश के प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें. देखो, लेखक को एक पत्र मिला, उसमें लिखा था हम इस शहर में एक ईमानदारों का सम्मेलन आयोजन किया है. आप देश का प्रसिद्ध ईमानदार है और आप ही इस सम्मेलन का क्या करें, उद्घाटन करें. इस तरह पत्र में लिखकर लेखक को भेजे गए थे. और आगे भी वहाँ लिखा था हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि का उत्तम व्यवस्था करेंगे. देखो, उसमें आगे लिखा था कि हम आपको आने जाने का पहले दर्जे का किराया देंगे तथा आवास, भोजन आदि का उत्तम व्यवस्था करेंगे. इस तरह उस पत्र में लिखा था. आगे भी वहाँ लिखा था. पहले इसके बारे में सुनिए. लेखक को एक पत्र मिला और पत्र में वहाँ लिखा था कि आप इस देश के एक प्रसिद्ध ईमानदार हैं. हमारी प्रार्थना है कि आप इस सम्मेलन का उद्घाटन करें और हम आपको आने जाने का किराया देंगे, पहले दर्जे का किराया देंगे और आपकी वहाँ आवास यानी रहने के लिए स्थल यानी भोजन आदि का उत्तम व्यवस्था हम वहाँ आपको करेंगे. इस तरह आपको उस पत्र में लिखा था. आगे भी वहाँ लिखा था बच्चों. ಮತ್ತಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಲೇಖಕರಿಗೆ ಒಂದು ಪತ್ರ ಬಂದಿತ್ತು. ಆ ಪತ್ರದೊಳಗೆ ಬರೆದಿದ್ರು, ನೀವು ಈ ದೇಶದ ಒಬ್ಬ ಪ್ರಸಿದ್ಧ ಪ್ರಾಮಾಣಿಕರು. ತಮ್ಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ, ಕಳಕಳಿಯ ಒಂದು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಏನಂದ್ರೆ ತಾವು ಈ ಸಮಾರಂಭದ ಒಂದು ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಬರಬೇಕು. ಜೊತೆಗೆ ನಿಮಗೆ ಹೋಗಿ ಬರುವಂಥ ಒಂದು ವೆಚ್ಚ ಸಾರಿಗೆ ಒಂದು ವೆಚ್ಚನ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ. ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆದ ಒಂದು ರೈಲ್ವೇದ ಒಂದು ಮೊದಲನೇ ದರ್ಜೆಯ ನಿಮಗೆ ರಿಸರ್ವೇಷನ್ ಇರುವಂಥ ಒಂದು ಟಿಕೆಟಿನ ಒಂದು ಬೆಲೆ ನಾವು ಕೊಡ್ತೇವೆ. ದಯಮಾಡಿ ತಾವು ಬರಬೇಕು. ನಿಮಗಲ್ಲಿ ಆವಾಸ ಅಂದರೆ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು, ಭೋಜನ ಅಂದರೆ ಊಟದ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ, ಎಲ್ಲ ಒಂದು ಉತ್ತಮವಾದಂಥ ವ್ಯವಸ್ಥೆನ ನಾವು ನಿಮಗೆ ಮಾಡಿರ್ತೇವೆ. ತಮ್ಮಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ, ತಾವು ಈ ಸಮಾರಂಭನ ಉದ್ಘಾಟಕರಾಗಿ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಪತ್ರದೊಳಗೆ ಬರೆದಿತ್ತು ಮಕ್ಕಳೇ. आगे क्या लिखे थे देखिए वहाँ. आपके आगमन से ईमानदारों तथा उदयमान ईमानदारों को बड़ी प्रेरणा मिलेगी.
देखो आपके आगमन से यहाँ रहने वाले ईमानदारों को तथा उदयमान ईमानदारों को भी बड़ा प्रेरणा मिलेगी। ईमानदारों तथा उदयमान ईमानदारों को भी आपके आगमन से बहुत बड़ा प्रेरणा मिलेगी। मैं गया लेकिन हल्पिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया। देखो मैं गया लेकिन हल्पिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया। मैं वहाँ उस सम्मेलन को मैं गया मगर लेकिन मैं प्रमाण करता हूँ, यानी हल्पिया का मतलब यहाँ मैंने लिखा है हल्पिया मैं कसम से कहता हूँ कि मैं ईमानदारी के लिए वहाँ नहीं गया था और इनाम से मुझे कुछ लेना देना ही नहीं है। देखो ईमान से मुझे कुछ लेना देना ही नहीं है, ईमानदारी से मुझे कुछ लेना देना उसके बारे में विचार भी मेरा नहीं है। मैं यहाँ हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले दर्जे का किराया लूँगा। देखो लेखक ने यहाँ अपने बेईमानी को यहाँ दिखाया है। मैं यहाँ हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले दर्जे का किराया लूँगा, यानी लेखक भी यहाँ लेखक की बेईमानी के बारे में लिखी है। इस तरह आपको प्रश्न आ गया तो तब आप लिखना है कि लेखक का पहला बेईमानी है, उन्होंने दूसरे दर्जे में गया और पहले दर्जे का किराया लिया, उनका ये पहला बेईमानी है। मैं यहाँ हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊंगा और पहले दर्जे का किराया लूँगा, इस तरह 150 रुपये बचेगा। इस तरह मैं गया तो मुझे वहाँ 150 रुपये बचेगा। इस तरह लेखक ने सोच विचार करते हुए वहाँ गया और यहाँ बेईमानी कहलाएगी। देखो ये बेईमानी कहलाएगी, पर उनमें लोगों ने कुछ राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों। देखो उन्होंने आगे कहा कि पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों। देखो उन लोगों ने मुझे किस तरह समझाया कि मैं ईमानदार हूँ। इस तरह लेखक ने उन लोगों को यहाँ प्रश्न पूछता है। ಮತ್ತೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ, ಅಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಪತ್ರದೊಳಗೆ ಒಂದು ಉತ್ತಮ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮಾಡ್ತಾನೆ ಇದ್ರು, ಜೊತೆಗೆ ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಹತ್ರ आपके आगमन से ईमानदारों तथा उदयमानों ईमानदारों की प्रेरणा मिलेगी। आपको ये प्रश्न एक वाक्य में है, लेखक के आगमन से किन किन को प्रेरणा मिलेगी। ईमानदारों तथा उदयमानों ईमानदारों को वहाँ प्रेरणा मिलेगी। ಲೇಖಕರು ಆಗಮನದಿಂದ ಅಲ್ಲಿ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ಮತ್ತು ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ಯುವ ಪೀಳಿಗೆಯ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರೇರಣಾದಾಯಕವಾಗುತ್ತಾ, ಆ ಕಾರಣದಿಂದ ತಾವು ದಯಮಾಡಿ ನಮ್ಮ ಒಂದು ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಬರಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಅಲ್ಲಿ ಬರೆದಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ। ಮತ್ತು ಮುಂದೆ ಹತ್ರ ಅವರು मैं गया ನಾನು ಹೋದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮತ್ತೆ ಲೇಖಕರ ಮಕ್ಕಳೇ। लेकिन हल्पिया कहता हूँ कि ईमानदारी के लिए नहीं गया, ನಾ ಪ್ರಾಮಾಣಿಕವಾಗಿ ಆಣೆ ಮಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ನಾನು ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅಂತಂದು ईमानदारी ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕನಾಗಿ ಅಲ್ಲಿ ನಾ ಹೋಗಲಿಲ್ಲ। ईमान से मुझे कुछ लेना देना ही नहीं है, ಈ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಜೊತೆಗೆ ತಗೊಳ್ಳೋದು ಬಿಡೋದು ಏನೂ ನನ್ನಲ್ಲಿ ಏನಿಲ್ಲ, ಯಾವುದೇ ಒಂದು ವಿಷಯ ಇಲ್ಲ। मैं यहाँ हिसाब लगा कर गया कि दूसरे दर्जे में जाऊँगा और पहले दर्जे का किराया लूँगा। ನಾನು ಸೆಕೆಂಡ್ ಕ್ಲಾಸ್ನ ಹೋಗ್ತೀನಿ, ಫಸ್ಟ್ ಕ್ಲಾಸಿಂದ ಒಂದು ಟಿಕೆಟ್ನ ಏನು ಮಾಡ್ತೀನಿ ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಹಣ ಪಡಿತೀನಿ। इससे मुझे 150 रुपये बचेगा। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಹೋದ್ರೆ ನನಗೆ ಸರಿಸುಮಾರು 150 ರೂಪಾಯಿ ಉಳಿತೈತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ ಲೇಖಕರು। 150 ರೂಪಾಯಿ ಉಳಿತೈತಿ ಆಗಿನ ಕಾಲದೊಳಗೆ ಅದು ಮಕ್ಕಳೇ। ಈ ಲೇಖಕರು ಈ ಒಂದು ವ್ಯಂಗ್ಯ ರಚನೆನ ಸರಿಸುಮಾರು 1950-51 ಬರೆದಿರ್ಬೋದು। ಆಗ 150 ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಅದ ಒಂದು ಈಗಿನ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಒಂದು 2,000-3,000 ಈ ರೀತಿ ಆಗ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ। ಆ ಕಾರಣದಿಂದ ಆ ಲೇಖಕರು ನನಗೆ 150 ರೂಪಾಯಿ ಉಳಿತೈತೆ ಅಂದಾಗ ಆಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅದು ದೊಡ್ಡ ಅಮೌಂಟ್ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು। इस तरह 150 रुपये बचेगा, यहाँ बेईमानी कहलाएगी, ಇದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕ ಅನಿಸುತ್ತೆ। पर उन लोगों ने मुझे राष्ट्रीय स्तर का ईमानदार माना ही क्यों, ಆದರೆ ಆ ಒಂದು ಜನ ನನ್ನನ್ನು ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕರಂತೆ ಹೇಗೆ ಗುರುತಿಸಿದರು, ಅದು ನನಗೇನಾಗಿಲ್ಲ
ಇಲ್ಲಿ ತಿಳಿದಿಲ್ಲ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಒಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕಾಣ್ತು. ಲೇಖಕರು 2ನೇ ದರ್ಜೆಗೆ ಹೋಗಿ 1ನೇ ದರ್ಜೆ ಒಂದು ಹಣ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳೋದು ಅದು ಒಂದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕೆ. ಪಾಠದ ಹೆಸರು ಏನೈತಿ? ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಒಂದು ಸಮ್ಮೇಳನ. ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರ ಒಂದು ಏನಾಗೈತಿ? ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕಾಣ್ತು ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ, स्टेशन पर मेरा खूब स्वागत हुआ। लगभग 10 बड़ी फूल मालाएं पहनाई गई। सोचा आसपास कोई माली होता तो फूल मालाएं भी बेच लेता। देखो आगे स्टेशन पर लेखक उतरते ही वहाँ लोग आ गया। आकर उनको बहुत अद्भुत से स्वागत किया और लगभग उनके गले में 10 बड़ी फूल मालाएं पहनाया। और लेखक ने ये सोचा आसपास कोई माली रहे तो इस फूल माला को बेचकर कुछ पैसा कमाऊं। इस तरह लेखक ने फिर एक बार अपना बेईमानी यहाँ दिखाया। लेखक की पहला दर्जे का किराया लिया था और दूसरा उनका बेईमानी पहले दर्जे में जाकर पहला दर्जे का किराया लेकर दूसरे दर्जे में आया था और उनकी दूसरा यहाँ बेईमानी आसपास कोई एक माली रहे तो उस मालिक को अपना फूल माला को बेचकर उन्होंने पैसा कमाने का एक इच्छा था। ये भी उनका बेईमानी था। ಲೇಖಕರು ಸ್ಟೇಷನ್ ಕಡೆ ಇಳಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ. ಇಳಿದ್ಕೊಂಡು ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಒಂದು ಸ್ವಾಗತ ಆದ ಕೂಡ ಅಲ್ಲಿ ಬಂದಂಥ ಒಂದು ಲೇಖಕರು ಇಳಿದುಕೊಂಡು ಉದ್ಘಾಟಕರು ಅಂತಂದು ಅಲ್ಲಿ ಜನ ಬಹಳಷ್ಟು ಆದರಿಂದ ಇವರು ಸ್ವಾಗತ ಮಾಡಿದರು. ಇವರು ಕೊಳ್ಳೊಳಗೆ ಒಂದು 10-12 ದೊಡ್ಡ ಹೂವಿನ ಮಾಲೆಗಳನ್ನ ಹಾಕಿದರು. ಲೇಖಕರು ಅಂದ್ಕೊಂಡ್ರು ಇಲ್ಲೇ ಆಜು ಬಾಜು ಹೂ ಮಾರುವಂಥ ಒಬ್ಬ ಹೂವಿನ ವ್ಯಾಪಾರ ಇದ್ದಂದ್ರೆ ಈ ಹೂವಿನಗಳನ್ನು ಮಾಲಿನ ಏನು ಮಾಡಿಬಿಡ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ ಮಾರಿ ಹಣ ಸಂಪಾದನೆ ಮಾಡ್ಬೋದಲ್ಲ ಅಂತಂದು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಲೇಖಕರ ಒಂದು ಕ್ಷಣ ವಿಚಾರ ಮಾಡಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ. ಇದು ಲೇಖಕರ ಒಂದು ಈ 2ನೇ ಒಂದು ಏನಾಗಿದ್ದು ಅಪ್ರಾಮಾಣಿಕತೆ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು ಮಕ್ಕಳೇ. आगे देखिए, मुझे होटल के एक बड़े कमरे में ठहरा गया। देखो लेखक को होटल में एक बड़ा कमरे में ठहरा गया। आपको और एक प्रश्न है पीछे, लेखक को कहाँ ठहरा गया? लेखक को मुझे होटल में एक बड़े कमरे में ठहरा गया. ಲೇಖಕರನ್ನ ಹೋಟೆಲ್ನ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಒಂದು ಕೋಣೆ ಒಳಗೆ ಇರುವ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆನ ಅಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ. मेरे कमरे के बाएं और सामने 2 हाल थे. देखो लेखक जहाँ उतरे थे उनके बाएं और सामने 2 हाल थे. उनमें लगभग 30-35 प्रतिनिधि ठहरे थे. देखो लेखक के दाएं और सामने 2 हाल थे. उनमें लगभग 30-35 लोग प्रतिनिधि वहाँ ठहरे थे. ಲೇಖಕರ ಇರುವಂಥ ಒಂದು ಕೋಣೆಯ ಒಂದು ಬಲಗಡೆ ಮತ್ತು ಎದುರುಗಡೆ 2 ದೊಡ್ಡ ಹಾಲಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಸರಿಸುಮಾರು 30-35 ಜನ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳ ಒಂದು ಇಮಾನ್ದಾರರ ಒಂದು ಪ್ರಾಮಾಣಿಕರ ಸಮ್ಮೇಳನಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ರು ಮಕ್ಕಳೇ. मेरे 2 ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए. देखो मेरे 2 ईमानदार साथी भी मेरे ही कमरे में आ गए. ನನ್ನ 2 ಸ್ನೇಹಿತರು ಪ್ರಾಮಾಣಿಕರು ನನ್ನ ಒಂದು ಕೋಲಿ ಒಳಗನ ಉಳಿದುಕೊಳ್ಳಲು ಬಂದರು ಅಂತವ್ರ ಹತ್ರ. मैंने सोचा ताला लगाया जाए तो इन्हें तकलीफ़ होगी. मैंने ताला नहीं लगाया. उद्घाटन शानदार हुआ. मैंने लगभग 1 घंटे तक भाषण दिया. देखो मैंने ये सोचा कि मैंने ताला लगा कर गए तो उन दोनों लोगों को क्या हो जाएगा, तकलीफ़ हो जाएगा. इस तरह सोचकर मैंने कमरे को ताला नहीं लगाया और वैसे ही मैंने चला गया और जाकर मैंने समारंभ का उद्घाटन किया. समारंभ का उद्घाटन अद्भुत शानदार हुआ, वैभवयुक्त हुआ और मैंने लगभग 1 घंटे तक वहाँ ईमानदारी के बारे में भाषण दिया. ಮತ್ತು ಲೇಖಕರ ಹತ್ರ ನಾನು ಉಳಿದಂಥ ಒಂದು ಕೋಣೆಗೆ ಏನಾದರೂ ಕಿಲಿ ಹಾಕಿದ್ನಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನನ್ನ 2 ಸ್ನೇಹಿತರು ಉಳಿದಿದ್ರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ವಿಚಾರ ಮಾಡಿ ನನ್ನ ಒಂದು ಕೋಲಿಗೆ ನಾನು ಏನು ಮಾಡಲಿಲ್ಲ, ಒಂದು ಕಿಲಿ ಕೈನ ಹಾಕಲಿಲ್ಲ. ಹಾಗೆ ಹೋದ್ಯಾ. ಆಗ ಹೋಗಿ ಸಮಾರಂಭನ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದೆಯಾ. ಸಮಾರಂಭದ ಉದ್ಘಾಟನೆ ಅತ್ಯಂತ ವೈಭವಪೂರಿತವಾದಂಥ ಒಂದು ಆಯಿತು ಉದ್ಘಾಟನೆ. ನಾನು ಸರಿಸುಮಾರಾಗಿ 1 ಗಂಟೆಗಳ ಕಾಲ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಭಾಷಣನ ನಾನು ಮಾಡಿದೆ ಅಂತಂದು ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದೆ ನೋಡ್ರಿ,
लोग जा चुके थे, मैं था मुख्य अतिथि। मुझसे लोग बातें कर रहे थे। मैं चलने लगा तो चप्पल पहनने गया, देखा मेरे चप्पलें गायब थी। नई और अच्छी चप्पलें थी। अब वहाँ एक जोड़ी फटी पुरानी चप्पलें बची थी। मैंने उन्हें ही पहना लिया। यहाँ बात फैल गई कि मेरी नई चप्पलें कोई पहन गए। देखो आगे लेखक ने यहाँ कहता है कि लोग जा चुके थे। मेरे भाषण और पूरा समारंभ का उद्घाटन होने के बाद, सभी का भाषण होने के बाद लोग सभी जा रहे थे। मुझसे कुछ लोग बात कर रहा था, अवताप तो अद्भुत भाषण किया, इस तरह लोग बात कर रहे थे। मैं भी अपने कमरे जाने के लिए सिद्ध हो गया और मैंने वहाँ चप्पल उतरा था और चप्पल पहनने के लिए मैं नीचे उतर कर वहाँ चप्पल जहाँ मैं उतरा था पहनने के लिए वहाँ गया, मगर वहाँ तो चप्पल गायब हो गया था और वो चप्पल नया और अच्छी चप्पलें थी, वो चप्पल तो गायब हो गया था। अब वहाँ एक जोड़ी फटी पुरानी चप्पल बची थी। देखो सभी लोग अपने अपने चप्पल पहन कर गया था और लेखक का चप्पल भी कोई भी एक व्यक्ति पहन कर गया था और वहाँ एक पूरा फटा हुआ चप्पल वहाँ बचा हुआ था। मैंने उन्हें ही पहन लिया। देखो लेखक ने वहीं फटी पुरानी चप्पल को पहन गया। ये भी लेखक का बेईमानी है। दूसरों लोगों का फटा हुआ चप्पल पहनना भी वो भी बेईमानी है। यहाँ बात फैल गया कि मेरा नया चप्पल कोई पहना गया। देखो ये बात सारे और फैल गया और मेरा चप्पल कोई पहना गया था। ಮತ್ತೆ ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಮಕ್ಕಳಲ್ಲಿ ಲೋ ಎಲ್ಲ ಒಂದು ಜನ ಹೊಂಟಿದ್ರು, ಆಗ ಎಲ್ಲರೂ ನನಗೆ ಮಾತಾಡ್ತಿದ್ರು, ಭಾರಿ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಮಾತಾಡಿದ್ರು ಲೇಖಕರು ಅಂತಂದು ಹೇಳಂತಿದ್ರು. ಆಯಿತು ಅಂತ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಶುಭಾಶಯ ಹೇಳ್ಕೊತ ನನ್ನ ಒಂದು ಕೋಣೆಗೆ ಹೋಗೋಕೆ ನಾನು ಸಿದ್ಧನಾಗಿ ಹೊಂಟಿದ್ದೆ. तब मेरा चप्पल को मैं पहनने के लिए वहाँ गया था. ಆಗ ನಾನು ಇಳಿದು ನನ್ನ ಒಂದು ಬಿಟ್ಟಂಥ ಚಪ್ಪಲ್ಗಳನ್ನ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ನಾನು ಬಿಟ್ಟಂಥ ಸ್ಥಳ ಕಡೆ ಹೋದೆ. वहाँ देख लिया तो मेरा चप्पल गायब थी. ನಾಳೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಹೋದ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಒಂದು ಚಪ್ಪಲ್ ಏನಾಗಿದ್ದು ಮಾಯಾಗಿದ್ದು. ಆ ಒಂದು ಚಪ್ಪಲ್ ಮಾಯಾಗಿದ್ದು ಮಕ್ಕಳೇ. ನೈ ಅವರು ಅಚ್ಚಿ ಚಪ್ಪಲ್ ತಿ. ಆ ಚಪ್ಪಲ್ಗಳೇನಾಗಿದ್ದು ಹೊಸವು ಮತ್ತು ಉತ್ತಮವಾದಂಥ ಒಂದು ಚಪ್ಪಲಾಗಿದ್ದು. अब वहाँ एक जोड़ी फटी पुरानी चप्पल बची थी. ಅಲ್ಲಿ ಹರಿದಂಥ ಒಂದು ಹಳೆ ಚಪ್ಪಲು ಬಿದ್ದಿದ್ದು. मैंने उन्हें ही पहन लिया. ಮತ್ತೇನು ಯಾವ ಚಪ್ಪಲ್ ಇರಲಾರ್ದ ಬರಗಾಲ ಏನು ಹೋಗೋದಂತಂದು ಲೇಖಕರು ಅದೇ ಒಂದು ಹರಿದಂಥ ಚಪ್ಪಲ್ಗಳನ್ನ ತಮ್ಮ ಕಾಲಿನೊಳಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡ್ರು ಮಕ್ಕಳೇ. ಯಾ ಬಾತ್ ಫೈಲ್ ಗಯಾ. ಈ ಒಂದು ಮಾತು ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಹರಡಿಬಿಡ್ತು. ಚಪ್ಪಲೆ ಕೊಯ್ ಪಹನಾ ಗಯಾ. ಯಾರೋ ಲೇಖಕರು ಚಪ್ಪಲ್ ಹಾಕ್ಕೊಂಡಾರ ಅಂತಂದು ಸುತ್ತಲೂ ನಾಲ್ಕು ಕಡೆನೂ ಹರಡಿಬಿಡ್ತು ಮಕ್ಕಳೇ. एक आगे देखिए, एक ईमानदार डेलीगेट मेरे कमरे में आए. देखो एक ईमानदार डेलीगेट ने मेरे कमरे में आए. कहने लगे क्या आपकी चप्पलें कोई पहना गया. देखो लेखक को उन्होंने एक ईमानदार डेलीगेट का मतलब मुख्य अतिथि के बदले अतिथि कहते हैं ना, उसे हम क्या कहते हैं, डेलीगेट कहते हैं. और अतिथि वो भी समारोह में आए हुए एक अतिथि थे. अतिथि एक ईमानदार डेलीगेट ने मेरे कमरे में आया और कहने लगा कि आपकी चप्पल चोरी हो गया, कोई पहना गया. इस तरह उन्होंने मुझे पूछने लगा. ಮತ್ತು ಲೇಖಕರ ಒಂದು ಕೋಲಿ ಒಳಗೆ ಬಂದ ಒಬ್ಬ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಒಬ್ಬ ಅತಿಥಿ ಬಂದು ಲೇಖಕರಿಗೆ ಕೇಳೋಂಥ ಯಾರೋ ನಿಮ್ಮ ಚಪ್ಪಲ್ನ ಹಾಕೊಂಡು ಹೋಗಿದ್ದಾರಾ ಅಂತ ಲೇಖಕರಿಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಹಾಕಿದ. मैंने कहा हाँ, इतने बड़े जलसे में चप्पल की अदल बदली हो ही जाती है. देखो आगे लेखक ने उनसे कहता है कि इतने बड़े समारोह में क्या होता है, चप्पल अदली बदली हो जाती है. ಲೇಖಕರು ಇಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭದೊಳಗೆ ಚಪ್ಪಲ್ಗಳೇನಾಕಿರ್ತವೆ ಅದಲಿ ಬದಲಿ ಆಗೋದು ಸಹಜ ಅಂತ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ ಮಕ್ಕಳೇ. फिर मैंने ध्यान से देखा. देखो लेखक ने बाद में उनसे ध्यान से देखा. उनके पाँव में मेरे ही चप्पल थी. देखो लेखक को जो व्यक्ति उनको पूछ रहा था आपका चप्पल कोई पहना गया, इस तरह पूछ रहा था, उनके पाँव में लेखक का ही चप्पल थे. वहाँ भी मेरे चप्पल को
देख रहे थे, वो भी लेखक का चप्पल को वो देख रहा था। वो बहुत बहुत करके उनकी ही थी। मुझे ये याद आ गया कि वो फटा पुराना चप्पल जो व्यक्ति मेरे साथ बात कर रहे हैं ना, वो चप्पल उनका ही होगा। ಮತ್ತು ಲೇಖಕರಿಗೆ ಅನಿಸೋಂತು ಇಂಥ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಸಮಾರಂಭದೊಳಗೆ ಚಪ್ಪಲು ಅದರಿ ಬದಲಿ ಆಗೋದು ಸಹಜ. ಆಗ ನಾನು ಬಹಳಷ್ಟು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ಆ ವ್ಯಕ್ತಿನ ನೋಡಿದೆ. ಅವನ ಒಂದು ಕಾಲೊಳಗೆ ನನ್ನ ಒಂದು ಚಪ್ಪಲು ಅವ ಧರಿಸಿದ್ದ. ಅವನು ಲಕ್ಷ್ಯ ಕೊಟ್ಟು ನನ್ನ ಒಂದು ಕಾಲುಗಳು ನೋಡಾತಿದ್ದ. ಈ ಒಂದು ಭವಿಷ್ಯ ಈ ನಾನು ಹರಿದಂಥ ಚಪ್ಪಲ್ಗಳು ಅವನೋ ಚಪ್ಪಲಾಗಿರ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಲೇಖಕರ ಹತ್ರ ಮಕ್ಕಳೇ. ಮುಂದಿನ ಒಂದು ಕ್ಲಾಸ್ನೊಳಗೆ ಮಕ್ಕಳೇ ಈ ಪಾಠದ ಏನಾಯ್ತು ಅನ್ನೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋಣ. ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು.